उस विभाग के जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं। हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं, मगर बीच में हमारे एक दो वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं, तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं। ऐकलत, हे आहेत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। भैयांच्या मतांसाठी यांनी तर हद्दच पार केली। मुंबईची बोलीभाषा मराठी नाही तर हिंदी असल्याचं संतापजनक वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय। अभी ठाणे में जब भी मैं मेरे कार्यकर्ताओं से, मेरे उस विभाग के जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं, मगर जैसे जैसे मैं ठाणा की हद क्रॉस करता हूं और मीरा भाईंदर की ओर जाता हूं तो मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है। हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं, मगर बीच में हमारे एक दो वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं, तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है, क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के ओर पे हम आगे आ गए, और उनकी माध्यम से, क्योंकि मौसी का हाथ जो है लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है। प्रताप सरनाईक हे मराठीच्या मुद्द्यावर स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाचे मंत्री आहेत। त्यांनी उत्तर भारतीयांच्या मतांसाठी मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे विरोधकांनी सरनाईकांवर जोरदार हल्लाबोल केला। आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार, बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे, अमित शहाचा विचार आहे। आणि मी वारंवार सांगतो, यांच्या पक्षाचे नेते अमित शहा किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं तेच हे बोलतात। माझ्या राज्याची आणि माझ्या मुंबईची आणि माझ्या बापाची म्हणजे वाडवडिलांची भाषा ही मुंबई मराठी आहे, आणि मुंबई देखील ही मराठी माणसांची मुंबई आहे। तर मला त्यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सांगावं असं वाटतं की आपल्या मंत्र्यांना आवरा, कारण तुम्ही मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई जर घाण ठेवणार असाल ते आम्हाला मान्य नाही। सर्वोच्च न्यायालयानं 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचे आदेश दिले आणि त्यानंतर सर्वच पक्ष निवडणुकीसाठी कामाला लागले। त्यातच मुंबई महानगर परिसरात 8 महापालिका आहेत आणि यामध्ये मीरा भाईंदर वसई विरार भागात उत्तर भारतीय मतांची संख्या जवळपास 35% आहे। त्यामुळे या मतांचं गणित जुळवण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईकांनी हिंदी भाषिकांपुढे हुजरेगिरी सुरू केली आहे। खरं तर मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालाय, त्यामुळे मराठीच्या प्रसारासाठी काम करण्याऐवजी मंत्रीच भैयांच्या मतांसाठी मराठी अस्मितेला लाथाडत असतील तर त्याचं उत्तर मराठी मतदारांनी मतपेटीतून द्यायलाच हवं।